त्या अनुषंगाने तुम्हाला म्हणायचं लोकशाही आहे, लेखकाला द्यायचा अधिकार आहे. होय पण सहन करावं लागतं असं सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की शिकवण आहे. तसं काय नेमकं काय घडलं म्हणजे शरद पवारांनी हा पक्ष उभा केला आणि त्यानंतर जे काही घडलं तर त्याच्यानंतरची ही तुमची प्रतिक्रिया म्हणायची. आज दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रित मेळावे होत आहेत पुण्यामध्ये. आय लिव्ह इट टू युअर इमॅजिनेशन. चला चला मला अमोल दादांना भेटायचंय. सगळ्या बाईट येते, डोंट वरी. मधल्या काळामध्ये पवार साहेबांनी एक मुलाखत दिली होती आणि पुढचा जो काही निर्णय घ्यायचा तो सुप्रियाताई घेतील असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे तुमच्याकडे नजर आहेत सगळ्यांची. पण त्याला टाइमलाईन नाही ना. होय. त्याला टाइमलाईन नाहीये. आज काही निर्णय होईल. कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोपे असतात. त्याला काय माहिती नाही. आता बघूया ना कार्यक्रमात दोन्ही कळेल. राष्ट्रवादीची एकत्रीकरणाची चर्चा होती. अर्थात ती माध्यमांमध्ये होतेच, हे मान्य आहे. पण त्याच वेळी दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे मेळावे देखील पुण्यामध्ये होत आहेत. तर खरीच काही अशी चर्चा पक्षाच्या आतमध्ये तुम्हा वरिष्ठांमध्ये? मी तर 14 दिवसांनी परत आले. मी 2 दिवस दिल्लीला होते. मी काल पण इन्कम टॅक्स साठी दिल्लीला होते. मी आता परत आले. मी कार्यक्रमात 1:45 वाजता निघणार. त्या आधी कधी अशी चर्चा झालेली आहे? माझ्या तरीकडे नाही. अनेक आमदार म्हणतात, सोलापूर जिल्ह्यातले आमदार आहेत, त्यांचं पण म्हणणं आहे की सोबत अरे सशक्त लोकतंत्र में मन में जो आया मैंने लिख लिया. वो मेरे माँ और मेरे बीच की बात है. ओके. तर सुप्रिया सुळे